नमस्कार सर्वांना. आज भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे. बघा इथं गव्हाचं पीठ घेतले, त्यात थोडंसं मीठ टाकले आणि आता हे शिजवलेलं आहे भोपळ्याचं खीस आणि गूळ मिळून. तर आता आपण मळून घेऊया. तर मळून घेते. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाहीये, तुम्ही बघू शकता. फक्त गूळ आणि खीस. मळून घ्यायचं चांगलं, कारण गुळ आणि भोपळ्याचा खीस घातल्यानंतर त्यात पाणी घालू नये, कारण ह्याची क्वांटिटी वाढते. बघू शकता. बघा मी पीठ कसं मळून घेते घारे करण्यासाठी. बघा हे राहिलेलं आहे, अजून यात मिक्स करते. बघा तर सगळं मस्त मळून घेऊया पीठ.